हाय हॅलो नमस्कार. मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या शिवकृपा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक नवीन वेगळ्या प्रकारची उंबरठापट्टी बनवायला शिकवणार आहे. त्यासाठी आधी मी उंबरठापट्टीची जी डिझाईन आहे ती रेक्झिनवर ड्रॉ करून घेतली. 5 इंचाची ही उंबरठापट्टी आहे, 5 ते 5.5 इंचाची. त्यानंतर डिझाईन ड्रॉ केल्यानंतर मी व्हाईट फॉर वुलन आणि ग्लूगनच्या साह्याने आधी त्या जे फ्लावर्स आहेत काढलेले तिथे तिथे बॉर्डर करून घेतली. हे बघा, हळूहळू व्यवस्थित बॉर्डर करून घेतली जिथे जिथे फ्लावर्स काढलेले आहेत तिथे तिथे. त्यानंतर बॉर्डर काढून झाल्यानंतर मी परत ग्रीन कलरने फ्लावर्सच्या खाली जे हे काढलेलं आहे सर्कल, ते सर्कलला आपण बॉर्डर करून घेतली. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे कारण मोठा व्हिडिओ असल्यामुळे व्हिडिओ फास्ट केलेला आहे. तर ही सर्व डिटेलमध्ये दिसेल तुम्हाला. माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. काही चुकत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. नक्कीच मी माझी चूक सुधरवेल. हे बघा, हे असं स्वस्तिक पण हे करून घेतलं, बॉर्डर करून घेतली स्वस्तिकला पण. त्यानंतर जिथे मी व्हाईट फरने बॉर्डर केलेली होती त्यात पाकळ्यांमध्ये आता पिंक कलर, राणी पिंकिश कलर आहे त्या कलरने फिल करून घेतली. परत पाकळ्या पूर्ण फिल करून घ्यायची आहे ग्लूगन आणि फर वुलनच्या साह्याने. त्यानंतर परत जिथे जिथे छोटे छोटे गोल काढलेले होते तिथे परत ग्रीन कलरने बॉर्डर केली आणि त्यामध्ये येलो कलर, ऑरेंज येलो कलर असतो त्या ऑरेंज येलो कलरने मध्ये फिल करून घेतला. हे बघा किती छान दिसतंय. आता दुसऱ्या साईडलाही मी तसंच करून घेणार आहे. त्याआधी वरच्या बाजूला जो एक छोटा गोल काढलेला होता त्या गोलला पण स्काय ब्लू कलरने बॉर्डर केली, त्यामध्ये येलो कलर भरला आहे. हे बघा, दुसऱ्या साईडने तसंच करून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही. दुसऱ्या बाजूलाही अगदी सेम तसंच करायचं आहे. जर तुम्ही नवीन असाल तर थोडीफार चूक ही होतेच. त्यानंतर ग्रीन कलरने पूर्ण उंबरठापट्टीला बॉर्डर करून घेतली आहे. इथे बघा, परत पॅरेट ग्रीन कलरने मी याला फिल केलं आहे मध्ये. आणि आता पूर्ण उंबरठापट्टीमध्ये आपल्याला येलो कलरने पूर्ण जी जागा शिल्लक राहिलेली आहे ती पूर्ण रेक्झिनवरची जागा पूर्ण आता आपल्याला येलो कलरने फिल करून घ्यायची. पूर्ण येलो कलरची आपली उंबरठापट्टी आता ही राहील. आधी सरळ एका लाईनीत फिल करून घेतली उंबरठापट्टीवर येलो फर वुलन आणि त्यानंतर मग परत फुलांच्या साईडने बॉर्डर करून मग नंतर त्यामध्ये बाकीची राहिलेली जागा येलो कलरनेच फिल करून घेतलेली आहे. जेणेकरून काय होतं, मग सारखं सारखं आपल्याला वुलन कट करायची गरज नाही पडत. नाहीतर मग थोडं जागा जर भरत जर हे करायला गेलं तर मग ती सारखी सारखी कट करावी लागते. हे बघा, आता इथं पण मी स्वस्तिकच्या इथे पण पूर्ण येलो कलरने वुलन लावून घेत आहे. येलो कलरची बघू शकता तुम्ही. अगदी जवळून घ्यायचं आहे आणि नवीन जर असाल तर हळूहळू करायचं, म्हणजे जेणेकरून आपल्या हातालाही चटका लागणार नाही. कारण ग्लूगन जी आहे ती गरम असते, त्याच्याने चटका लागू शकतो, फोड पण येऊ शकतो कधी कधी जास्त जर गरम असलं तर. त्यामुळे काय करायचं, आधी लावून घ्यायचं आणि मग त्याला थोडं वरतून जोरात प्रेस करायचे म्हणजे ते चिपकून जातं पूर्ण. हे बघा, हे पूर्ण स्वस्तिक मी आता फिल करून घेणार आहे हळूहळू हळूहळू. हे बघा, तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आणि छान मी स्वस्तिक पूर्ण बनवून घेत आहे.
व्हिडिओ इथं या ठिकाणी मुद्दामच स्लो केलेला आहे, कारण की तुम्हालाही कळायला पाहिजे की कसं फील केलेलं आहे तिथं स्वस्तिकच्या तिथं उलन. हे बघा, आता परत इथून स्टार्ट करायचं आणि फील करायचं परत येलो कलरची उलन. अशाच नवनवीन उंबरठापट्टी, रंगोली मॅट्स, नवनवीन गोष्टी मी माझ्या चॅनलवर दाखवणार आहे. जर तुम्हाला त्या बघायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आताच. आणि विशेष म्हणजे बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून ज्याही वेळेला माझे व्हिडिओ येतील त्यावेळेला तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येऊन जाईल. माझ्याकडे व्हिडिओ बनवून तर तयार आहेत, पण व्हॉइस ओव्हर करायला वेळ नसल्यामुळे व्हिडिओ लवकर अपलोड होऊ शकत नाही आहे. हे बघा, हे असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. ही उंबरठापट्टी बनवलेली जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला एक कमेंट करा, एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा, हे असं आपण करायचं आहे. त्यानंतर पुढे जिथे बघा आता ही बॉर्डर करून घेतली ना आपण, तिथे बघा आता ही इतकी जागा आहे ना, एवढ्या जागेमध्येच आपल्याला आता येलो कलरची उलन फिल करून घ्यायची आहे. हे बघा, हे असं म्हणजे सारखं ती उलन कट करायची गरज नाही पडत. तेवढ्या जागेमध्येच ती ग्लू लावून फिरवायची आणि तेवढी जागा पटकन भरली जाते. जर बॉर्डर नाही केली तर मग सारखं ते आपल्याला कट करावं लागतं थोड्या जागेवर. हे बघू शकता तुम्ही. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मी ऑर्डर पण घेते. तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर माझं इंस्टाग्रामला अकाउंट आहे वैशाली येवले म्हणून, त्या अकाउंटला जाऊन तुम्ही मेसेज करू शकता जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असली तर. उंबरठापट्टी किंवा मॅट, रंगोली मॅट वगैरे कुठलीही तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता. ऑल इंडिया शिपिंग आपल्याकडे आहे. हे बघा किती छान बनवले. बॉर्डर केल्यामुळे काय होतं, पटकन आपल्याला फील करता येतं त्यामध्ये फर उलन जी जागा शिल्लक राहिलेली असते त्या जागेमध्ये. आणि बॉर्डर जर केलेली नसली तर मग त्याला भरपूर वेळ लागतो. सारखं कट करा, परत कोपरे राहून जातात, जागा राहून जाते. जर तसं जर हे केलं तर कुठं जागा शिल्लक राहून जाते. आता बघा दुसऱ्या बाजूलाही मी तसंच करून घेतलं आहे. आता इथं थोडं शिल्लक राहिली होती बघा जागा. आता ही दुसऱ्या बाजूलाही तसंच करून घेऊ. बघू शकता तुम्ही. आता दुसऱ्या बाजूलाही आपण तशीच बॉर्डर करून घेऊ. हे बघा, ही अशी बॉर्डर करून घ्यायची, जेणेकरून आपलंच काम सोपं होतं. बॉर्डर केल्यामुळे सारखं आपल्याला वुलन कट करावे लागत नाही. हे बघा, बघा किती छान फिनिशिंग होते. आणि आता मी इथं स्वस्तिकच्या इथे पण डॉट काढून घेतले आहेत, डॉट बनवून घेतले वुलन मॅटच्या जागेवर. स्वस्तिकच्या जागेवर डॉट बनवून घेतले. माझा व्हिडिओ एडिटिंग करताना, व्हॉइस ओव्हर करताना चुकत असेल तर सॉरी, कारण मी पहिल्यांदाच असे व्हिडिओ व्हॉइस ओव्हर वगैरे करते आहे. अजून मी नवीन असल्यामुळे मला एवढी सवय नाही आहे, तर माफ करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. हर हर महादेव.